बघितलंय का तुम्ही? भाऊ तुला कुठेतरी पाहिलं ना? अबे रमेश गेलो होतो बाहेर व्यसन मुक्ती केंद्रात. हे गलत याची लत लागली होती, व्यसन लागला होता. दारू वगैरे मित्रांमुळे लागला होता. तुमच्यामुळे असं नाही म्हणतो की तुमच्यामुळे लावतो. नाही मित्र तुझ्यासाठी एक महिना नाही असं सोडलं मी. भाऊ तू ट्राय तर मग नाही हे व्यसन सोडलं आधी. एक काम कर तुम्ही पण ऐका. भाऊ तुला माहित आहे का आम्ही ह्याच्यासाठी आर्मी कॅन्टीन वरून स्पेशल आणला. नाही राहू द्या आता हे सगळं सोडलं. तुम्ही पण थोडं आयुष्य बरबाद होत यायचं ना. कुटुंबामध्ये झगडे होतात. दोस्ती नाही विसरलं तर तुम्हाला वाचवता यार. व्यसन खराब आहे खूप. खूप ज्ञान देते का राहू दे. तू नाही पेट नाही तू अड्ड्यावर चलते. नाही असं काही नाही करणार मी आता. जाऊ दे का हा गिन नाही येत. आपण जाऊ अड्ड्यावर नाही येत ना. सोडा रे ते ऐका माझी. जाऊ दे का चल बहुत टाइमपास करते. काय करावं समजत तू पक्का नाही आहे. नाही बस जागा आहे. नाही इथं बस चल बघितलं तुम्ही सर्व आपले युवक पूर्ण पिढा पिढी पूर्ण अशी व्यसनाची आदी झाली आहे. तर का करावं आपण याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला नगरसेविका मॅडमकडे जावं लागणार. त्यांनीच काहीतरी उपाय सांगू शकणार. त्याला की आपण जाऊया. काही नाही मॅडम, आपली बघा सर्व व्यसनाचे आदी झाले आहे. कोणी दारू, कोणी सिगरेट, कोणी तंबाखू. तर आपल्याला काहीतरी करावं लागणार त्यांना वाचवायसाठी. अरे हे काय आजकालचे मुलं 35 मार्काचा पेपर नाही धड सोडवू शकत. किती काही शिकवलं तरी पण यांना पूर्ण मार्क देतच नाही. नमस्कार मॅडम. अरे नमस्कार ताई, कसं काय येणं झालं तुमचा? आपल्या गावात दारूची प्रमाण जास्त वाढून आहे ना. हो ते तर आहेच ना. हो, त्याच्यामुळे व्यसन सर्व गावकरी लोकांना सूचित करण्यात येते उद्या सकाळी ठीक 11 वाजता आपल्या गावात व्यसनमुक्ती केंद्राची मोहीम राबवण्यात येत आहे. तरी सर्व गावकऱ्यांनी आपली उपस्थिती नेहमी ठेवावी ही नम्र विनंती. चला रे, झाली का आपली मोहिमेची तयारी? आले का सर्व गावकरी? मॅडम नमस्कार. नमस्कार सर्व गावकरी मंडळींनो. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सिस्टर. आता आपल्याला सर्वांना कल्पना आलेलीच असेल की आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत. तर आज आपण इथे व्यसनमुक्ती मोहीम राबवण्याकरिता जमलेलो आहोत. तर आजचा एक शुभप्रसंग आपल्या नगरसेविका वाघमारे मॅडम या प्रसंगी 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार गावकऱ्यांना. तर आजपासून आपलं संपूर्ण गाव एकत्र येऊन सर्व म्हणजे दारू, तंबाखू, सिगरेट इत्यादी कोणत्याही प्रकाराचा व्यसनमुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद मॅडम. यानंतर आपल्या गावचे जिल्हा परिषद शाळेचे गावडे सर आपल्या समोर 2 शब्द व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय सरपंच महोदय, उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ते म्हणजे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. हो, परिस्थिती गंभीर आहे. मला वाटतं तरुण पिढी बिघडलेली नाही, ती गोंधळलेली आहे, ती दिशाहीन झालेली आहे. हो, याची कारणे अनेक असू शकतात. मोबाईल आणि सोशल मीडियाचे अतिवापर, चुकीचे मित्र, चुकीचे प्रभाव, अभ्यासातील ताण, कुटुंबात वेळेअभावी संवाद कमी करणे, नकारात्मक वातावरण. पण दोष देऊन काही साध्य होत नाही. शिक्षक, पालक
विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकाचे नव्हे तर त्यांना जीवनाचे शिक्षण देणे, त्यांच्या समस्या ऐकून घेणे, योग्य मार्गदर्शन, वेळ आणि मूल्य देणे, अभ्यास, क्रीडा, कला, ऑलराऊंड विकासावर भर देणे. वाईट मार्गावर जाणारा विद्यार्थी दिसला तर त्याला रागावणे नव्हे तर त्याला योग्य दिशा दाखवणे. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हालाही तुमच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल. तुम्हीच उद्याचे डॉक्टर, शिक्षक, पोलीस, शेतकरी आहात. वाईट सवयी क्षणिक आनंद देतात पण आयुष्य बिघडवतात. चांगले मार्ग कठीण असतात पण भविष्य घडवतात. म्हणून मोबाईलचा मर्यादा ठेवा, पालक शिक्षकांचे ऐका, चांगले मित्र ठेवा, मोठे स्वप्न बघा आणि त्यासाठी मेहनत करा. आपण सगळे एकत्र आलो तर तरुण पिढी बिघडणार नाही, ती घडणार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा मार्गदर्शनानं सर, थँक्यू गावडे सर. तुम्ही आमच्या तरुण पिढीला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी अतिशय बरोबर बोललेली आहे की आजची तरुण पिढी ही बिघडलेली नसून ती गोंधळलेली आहे. म्हणून आपल्याला यावर उपाययोजना केली पाहिजे आणि आपापल्या गावात व्यसनमुक्ती मोहीम राबवली पाहिजे. याच्यानंतर आपल्याच गावातील एक तरुण युवक म्हणजेच रमेश यानं स्वतः दारूच्या व्यसनापासून दूर राहून पुनर्वसन केंद्राची मदत घेऊन आज आपल्या आयुष्यात सक्सेसफुल अशी एक कामगिरी केली आहे. तरी आजच्या या शुभप्रसंगी आमच्या नगरसेविका वागरे मॅडम यांना मी अशी विनंती करते की रमेशचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावा. व्यसन सोडा, व्यसन सोडा, व्यसन सोडा, व्यसन सोडा.